विहंगम दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सुलीभंजन येथील खुलताबाद शहरापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य परिसरात गुरुवारी दत्त जयंती निमित्त भक्तीचा महासागर उसळला। हजारो पुरुष आणि महिला भाविक भक्त मोठ्या संख्येने पायी चालत या दत्त मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले। संपूर्ण परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने दुमदुमला होता। या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी संस्थांकडून चहा आणि केळीचे वाटप करण्यात आले। या मंदिराचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्राचीन सप्तसुरांची शिळा, ज्यातून स्पर्श केल्यावर 7 सुरांचा नाद ऐकू येतो। राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या देवस्थान संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत। गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्य आरती झाली। यासोबतच राज्यभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालणार। दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाचा समारोप होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात एक भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे। माझं नाव मोहन देवीदास गजबार। सुलीभंजन पर्वत आहे हा दत्तधाम सूर्यभंजन पर्वत। या ठिकाणी अनेक वर्षापासून दत्त जयंती साजरी होते। या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराजांनी 12 वर्षे पूर्ण तपश्चर्या केली आणि 12 वर्षे पूर्ण तपश्चर्या झाल्यानंतर त्यांना त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी या ठिकाणी दत्तदर्शन घडवले। या ठिकाणी दत्तधाम सूर्यकुंड चंद्रकुंड पण या ठिकाणी आहेत। शिवमंदिर पण आहे, अनादी कालापासूनचं शिवमंदिर आहे। सूर्यकुंड चंद्रकुंड आहेत। तर या ठिकाणी एकनाथ महाराजांना साक्षात्कार झालेला आहे। आज दत्त जयंती उत्सवानिमित्त सकाळी पूजा अभिषेक असतो, दुपारी पूजा अभिषेक नैवेद्य असतो, त्यानंतर 4 वाजता पालखी येते, कीर्तनाचा कार्यक्रम होतो, जन्मोत्सव हा 6 वाजता साजरा होतो आणि उद्या सकाळी परत काल्याचं कीर्तन होऊन भंडारा सुरू होतो। अशा पद्धती या ठिकाणी दत्त जयंती अनेक वर्षापासून साजरी होत आहे।